आता थोडं आपण दही घेणार आहे एका भांड्यावर. तर आता आपण टाकणार आहे नटमेग, केशर आणि थोडं आपण इलायची. तर आता आपण टाकतोय थोडं ब्राऊन शुगर स्वीटनेससाठी, जिकडे आपण फॉर हेल्दी ऑप्शन आणि कलर पण काळे येतो. नटमेग आता आपण नटमेग टाकतोय. रंग काळा. आपण ह्याला असं करणार, असं ग्राइंड आपण ह्याला ग्रेट करणार, कारण आपण पूर्णपणे टाकू शकतो. खूप चांगला वास येतो ह्याच्यामुळे पियुषचा चांगला वास येतो. नाईस अँड फ्रेश आहे नटमेग नाईस अँड फ्रेश असायला पाहिजे, नाहीतर ते काहीतरी छान होईल. थोडं क्रश होईल कारण आणि आता आपण टाकतोय थोडं क्रश कार्डमम. आता आपण हे जे कार्डमम आहे त्याला आपण क्रश करणार, म्हणजे छान होईल. हे बघ, कारण त्याचा स्मेल पण छान येतो. हे क्रश इलायची, वेलची इकडे टाकतोय, म्हणजेच कार्डमम आणि केशर. आणि आता टाकतोय. आणि आता आपण ह्याच्यानंतर केशर खूप एक्सपेन्सिव्ह असतं, म्हणून आपण ते एकदम युजफुली असं 3-4 टाकूया. केशर क्रश करून त्याच्यात गरम दूध टाकलं ना की रंग कलर येतो. आपण ह्याला छान मिक्स करणार, आपलं फ्यूज बनेल. तर छान मिक्स करायचं, म्हणजे सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे. आता आपण टाकतोय थोडं श्रीखंड, ते पण केशर फ्लेवरचं. अजून थोडं